आज इयत्ता 10वी यामधील मराठी विषयामधील जो आपण मराठी टेक्स्टबुकचा अभ्यास करत आहोत आता यामधील जे लेसन आहेत त्या लेसनचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही माणसं असे असतात की जीवन जगत असताना काही माणसं छोटे छोटे संकल्प करत असतात आणि संकल्प ते कधी कधी पूर्णही होतात आणि कधी कधी होतही नाही. जीवन जगत असताना आपल्या असं लक्षात येतं की आपल्या अवतीभोवती असणारी जी काही माणसं आहेत, प्रत्येक माणसांचा जो स्वभाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा स्वभाव आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणल्यासारखं माणसांचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या स्वभावावरूनच माणूस जीवन जगत असतो. तेव्हा अशा काही स्वभावामुळे माणसाच्या जीवनामध्ये विनोदही निर्माण कधी कधी होत असतो. आपण समाजात जगत असताना जर सूक्ष्म निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल, अवतीभोवती अशीही काही माणसं आहेत की खूप मजेशीर जीवन जगणारे. काही माणसं अनेक संकटांचा सामना करत जीवन जगणारी ही माणसं आपल्याला दिसू शकतील. काही व्यक्ती सतत आपल्या नशिबास दोष देत जीवन जगत असलेले दिसून येईल. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती आपल्याला पाहायला मिळू शकतील. काही काही माणसं आपल्या अवतीभोवती वावरत असणारे काही संकल्प करतात आणि ते संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळेस असं होतं मित्रांनो, आपण हे बरेच काही असे संकल्प करतो आणि हे संकल्प आपण शक्यतो नवीन वर्ष सुरुवात होत असेल तर आपण असं म्हणतो की आता नवीन वर्षाची पहिली तारीख आणि त्या तारखेला आपण असं मला हे जीवनात करावयाचं आहे. आता उदाहरणामध्ये मला पहाटे लवकर उठावयाचं आहे आणि व्यायाम करावयाचा आहे, असा संकल्प आपण करत असतो. तसेच आणखी आपण असा संकल्प करतो की एखादी कार्य करायचं आहे मला आणि ते संकल्प केल्यानंतर आपण 1 दिवस 2 दिवस करतो आणि नंतर आळस करतो आणि तो संकल्प विसरून जातो. अशाच प्रकारचे काही माणसं संकल्प करत असलेला आपल्याला दिसून येतं. असंच संकल्प करणारा व्यक्तीचं चित्रण आजच्या पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे. तो पाठ आपल्याला इथं अभ्यासावायचा आहे. पाठाचं नाव आहे उपास. उपास लेखक आहेत पु. ल. देशपांडे. कार्यकाल आहे 1919 ते 2000. पाठ अभ्यासण्याच्या अगोदर लेखकांचा परिचय अभ्यासणं आवश्यक आहे. पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्यामधील प्रसिद्ध असे असणारे हे लेखक आहेत. विनोदी लेखकही म्हणून यांना ओळखलं जातं. मराठी साहित्यामध्ये विनोदी लेखन
मोठ्या प्रमाणामध्ये पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे. तेव्हा अशा महान लेखकाविषयी, साहित्यकाविषयी आपण माहिती घेणं हे गरजेचं आहे, आवश्यक आहे. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत. पहा, मराठी साहित्यामधील थोर साहित्यिक म्हणून पु ल देशपांडे हे आहेत. विनोदी लेखक आहेत. विनोदी लेखन म्हणजेच त्यांचं लेखन वाचन करत असताना मित्रांनो आपल्याला, आपण जरी एकटं जरी असलो तरी आपल्याला हसू येतं, अशा प्रकारचं पु ल देशपांडे यांचं लेखन आहे. आणखी मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं, मराठी साहित्यामधील जर विनोदी लेखन करणारे आणखी साहित्यिक कोणते जर असतील तर के अत्रे म्हणून, प्रल्हाद केशव अत्रे यांचंही सुद्धा साहित्य मोठ्या प्रमाणावरती विनोदी साहित्य म्हणून ओळखलं जातं. विनोदी लेखक म्हणून त्यांनाही ओळखलं जातं. विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत, प्रवास वर्णनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. नाटक लेखन करतात म्हणून त्यांना नाटककार हे म्हटलं जातं. प्रवास वर्णनकार म्हणजेच काय, तर लेखकाने ज्या ठिकाणी प्रवास केलेला आहे ते कलात्मक पद्धतीनं त्याची मांडणी करून जे लेखन केलेलं असतं त्याला प्रवास वर्णन म्हणतात. आणि हे प्रवास वर्णनकार आहेत, म्हणजे प्रवास वर्णन लिहिणारे लेखक, त्यांना प्रवास वर्णनकार असं म्हणलं जातं. चतुरस्त्र कलावंत म्हणजे काय, तर म्हणजे सर्वंकष पद्धतीने लिहिणारे लेखक. जसं आता इथं ते नाटककार म्हणून आहेत, प्रवास वर्णनकार म्हणून आहेत, कादंबरीकार, कथाकार, असे वेगवेगळे साहित्याचे वेगळे जे पैलू आहेत या पैलूंचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणारे असे असणारे लेखक कलावंत आहेत. सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. आता पु ल देशपांडे यांच्या लेखनाचे विशेष कोणते असं जर म्हणलं तर ते आपल्याला लिहिता येणं आवश्यक आहे. म्हणून या ओळीमध्ये त्यांच्या पु ल देशपांडे यांच्या लेखनाचे जे काही विशेष आहेत ते सांगितलेले आहेत. प्रश्न असाही येऊ शकेल, पु ल देशपांडे यांच्या लेखनाचे विशेष. नंबर 1 लिहा, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती, भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य
कौशल्य. कौशल्य. आता हे पु ल देशपांडे यांच्या साहित्य लेखनाची इथं वैशिष्ट्ये किंवा विशेष ते आपण इथं पाहिलेलं आहे. त्यांच्या लेखनाचं विशेष काय आहे? सूक्ष्म निरीक्षण. म्हणजे त्यांचं लेखन समाजामधील सूक्ष्म असं निरीक्षण करून करण्यात आलेलं लेखन आहे. मार्मिक आणि निर्मळ विनोद, म्हणजेच अत्यंत मार्मिक योग्य असा आणि निर्मळ, म्हणजे असं कुणाच्या मनाला दुखेल असं नसून निर्मळ असणारा असा विनोद. तरल कल्पना शक्ती. तरल कल्पना शक्ती म्हणजे त्याने कल्पकतेनं ते मांडलेलं लेखन आहे. भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य. आता भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग म्हणजेच भाषेचा योग्य ठिकाणी आणि कल्पनात्मक स्वरूपातून त्याचा उपयोग करण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी आहे. चमत्कृतीपूर्ण उपयोग. चमत्कृती म्हणजेच तेच अशा प्रकारचं अत्यंत साहित्यिक भाषेमध्ये त्यांचं केलेलं लेखन असं असणार. कलात्मक अशी केलेली मांडणी. चमत्कृतीपूर्ण, अत्यंत कल्पक पद्धतीनं, आकर्षक पद्धतीनं अशा प्रकारचे हे पु ल देशपांडे यांच्या साहित्य लेखनाचे विशेष आहेत. त्यांचे काही साहित्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पु ल देशपांडे यांच्या लेखनाचे विशेष स्पष्ट करा किंवा पु ल देशपांडे यांचे साहित्य सांगा, किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक दोन साहित्य किंवा 3-4 ऑप्शनमध्ये खाली वेगवेगळ्या साहित्यांची नावं दिलं जाऊ शकतं आणि त्यामध्ये खालीलपैकी पु ल देशपांडे यांचं साहित्य कोणतं आहे ते ओळखा असंही म्हटलं जाऊ शकतं. मग अशा वेळेस आपल्याला त्यांचे जे साहित्य आहे ते साहित्य माहिती असणं आवश्यक आहे, तेव्हाच आपण ते साहित्य ओळखू शकतो. म्हणून पु ल देशपांडे यांचं तसं विपुल साहित्य आहे. त्यापैकी काही साहित्यांचे परिचय महत्त्वपूर्ण असणारे अशा आपण इथं ते करून घेऊया. पु ल देशपांडे यांचे नाट्य लेखन किंवा नाटके, त्यांनी नाटके किती लिहिले त्यापैकी आपण इथे लिहून घेऊया. नंबर 1 आहे तुका म्हणे. 2 तुझे आहे तुझ पाशी. तुझे आहे तुझ पाशी. तुझे आहे तुझ पाशी हे SRT युनिव्हर्सिटीनं अभ्यासक्रमासाठी ठेवलेलं हे नाटक सुद्धा आहे. अत्यंत सुंदर आणि आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारं असं अत्यंत सुंदर असं हे नाटक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. आणि ते नाटक वाचल्यानंतर निश्चितच आपल्या विचारावर प्रभाव पाडणारं असं नाटक आहे. यानंतर 3 अंमलदार. अंमलदार 4थं नाटक आहे सुंदर मी होणार. सुंदर मी होणार. ती फुलराणी. ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, म्हणजे स्वतंत्र त्यांनी स्वतः लिहिलेली नाटकं आणि इतर काही वेगवेगळ्या भाषेतील काही साहित्यिकांचे त्यांनी रूपांतरित केलेलं नाटक, असे पण वेगवेगळे साहित्य लेखन पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांची काही नाटकं आपण इथं लिहिलेलं आहे.
तुका म्हणे तुझे आहे तुझपाशी, अंमलदार सुंदर मी होणार आणि ती फुलराणी, हे असणारे नाटकं त्यांनी लिहिलेले आहेत. यानंतर त्यांच्या काही एकांकिका संग्रह आहेत. एकांकिका संग्रह सदू आणि दादू. विठ्ठल तो आला आला. ही त्यांनी लिहिलेली एकांकिका आहेत. एकांकिका संग्रह म्हणजे या एकांकिका संग्रहामध्ये अनेक एकांकिका त्याने लेखन केलेलं आहे. त्यांचे काही विनोदी लेख संग्रह आहेत. विनोदी लेख संग्रह. विनोदी लेख संग्रह खोगीर भरती. खोगीर भरती. असामी. 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 त्यानंतर खिल्ली. बटाट्याची चाळ. आणि हसवणूक. हसवणूक. हे विनोदी लेख संग्रह आहेत. नाटके आपण इकडे लिहिलेलं आहे. त्यानंतर एकांकिका आणि विनोदी लेख संग्रह. तर सुरुवातीला हे सुटसुटीत आणि व्यवस्थित पद्धतीनं होमवर्कमध्ये तुम्हाला हे लिहून घ्यावायचं आहे. यामधील जे काही त्यांचे साहित्य आहे एक दोन वेळेस त्याला वाचन करून लक्षामध्ये ठेवावायचं आहे, जेणेकरून परीक्षेत जर विचारलं तर यावर आधारित आपल्याला प्रश्न लिहिता येऊ शकतात. प्रवास वर्णनेही त्यांनी लिहिलेलं आहे. प्रवास वर्णनापैकी अपूर्वाई. अपूर्वाई. पूर्वरंग. अपूर्वाई. पूर्वरंग. अपूर्वाई आणि पूर्वरंग यावर आधारित वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
जावे त्याच्या देशा, हे पण प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर व्यक्ती चित्रणात्मक साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे. व्यक्ती चित्रणात्मक. व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक तर खूप गाजलेलं आहे आणि यास पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. व्यक्ती आणि वल्ली यास, म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्यक्ती आणि वल्ली. त्यानंतर गणगोत. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र, व्यक्ती चित्रणात्मक म्हणजे एखाद्या व्यक्तीवर आधारित लेखन केलेलं असतं, त्यास व्यक्ती चित्रणात्मक असे ग्रंथ किंवा पुस्तकं असे म्हणले जातात. अशा प्रकारचं त्यांचं विपुल ग्रंथ संपदा आहे. पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पुरस्कार व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा जो काही पुरस्कार आहे, अत्यंत मानाचा असणारा हा पुरस्कार आहे, या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. बघा, लक्ष द्या. आता हे जे त्यांचं साहित्य लेखन, तसेच त्यांचं वेगवेगळे मिळाले त्यांना जे काही पुरस्कार आहेत, त्या पुरस्कारांचा हे इथं आपण आढावा घेतलेला आहे. पु ल देशपांडे यांचा जन्म आहे 1919 ते त्यांचं निधन 2000 साल असणार. आणि पु ल देशपांडे यांनी संपूर्ण आयुष्यभर मराठी सारस्वताची किंवा मराठी साहित्याची त्यांनी सेवा केलेली आहे. मराठी साहित्यामध्ये त्यांना अत्यंत मानाचं असं स्थान आहे. आपण वर पाहिलेलंच आहे, पु ल देशपांडे म्हणजेच खूप मोठे साहित्यिक, थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत असं म्हणलेलं आहे. त्यांचं साहित्य लेखन
विपुल प्रमाणामध्ये आहे. मराठी साहित्यामध्ये एक त्यांचा वेगळा असा ठसा उमटलेला आहे. म्हणून पु ल देशपांडे यांचं जे साहित्य आहे किंवा साहित्य लेखन आहे त्याचाही आपण इथं आढावा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या काही साहित्यावर आधारित वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणून यांच्या साहित्याचा आपण अभ्यास करणंही गरजेचं आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारी व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. बघा, लक्ष द्या आता इकडे. आपण पु ल देशपांडे यांचं साहित्य, त्यांचा परिचय आपण इथं अभ्यासला, त्यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे. आता उपास हा जो काही त्यांनी इथं पाठ आपण त्यांचा अभ्यासत आहोत, आपण त्यांचं लेखन जे आपण अभ्यासत आहोत, यामध्ये त्यांनी मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारी व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. मध्यमवर्गीय म्हणजेच आता आपण सर्वजण असणारे, मग मध्यमवर्गीय व्यक्ती म्हणून आपण जीवन जगत असताना किंवा मध्यमवर्गीय व्यक्तींचं जीवन आणि ती वेगवेगळ्या प्रकारची कशा प्रकारचे ते संकल्प करतात. आता एखाद्या गोष्टीचा संकल्प करणे, आता संकल्प म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा एखादी विचार अंमलात आणण्यासाठी ठाम असं मत ठरवणं किंवा ती निश्चित करण्यासाठी आपण संकल्प घेणं, प्रतिज्ञा घेणं आणि ते करण्यासाठी प्रयत्न करणं, यास आपण संकल्प करणे असं म्हणतो आपण. संकल्प करून तो संकल्प पूर्ण करणे ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. आणि मध्यमवर्गीय व्यक्ती बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी गोष्ट करण्यासाठी संकल्प केला जातो, पण तो शेवटपर्यंत टिकत नाही आहे, तो संकल्प पूर्णत्वास जात नाही आणि मध्येच तो संकल्प तुटला जातो आणि त्यामुळं संकल्प करणारी व्यक्ती हास्यास्पद ठरते. म्हणजेच त्यामुळे हास्य किंवा विनोद निर्माण होतो. हे याचं मजेदार असं चित्रण किंवा वर्णन प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने इथं केलेलं आहे, पु ल देशपांडे यांनी इथं केलेलं आहे. आता लक्षात घ्या, एखादी वेळेस असं होतं की आपण सुद्धा बरेच असे काही संकल्प आपण करतो. आपण ठरवतो की नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचा आपण संकल्प करूया. आज असं म्हणतो आपण की उद्याच्याला आपल्याला पहाटे 4 वाजता उठायचं आहे, व्यायाम वगैरे करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, अशा प्रकारचा आपण संकल्प करतो. आणि हा संकल्प केल्यानंतर आपण अलारामही लावतो आणि झोपतो. पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण अलाराम बंद करतो आणि झोपी जातो. म्हणजे तो संकल्प केलेला पूर्णत्वास जाईलच असं नाहीये. बराच प्रयत्न करूनही आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी उठलोही, आपण रनिंगसाठी जातो, धावतो, 1 दिवस 2 दिवस कसं तरी आपण करतो आणि मग पुन्हा 3ऱ्या-4थ्या दिवशी आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो, अंग दुखतं आपलं आणि मग आज नाही उद्याच्याला जाता येईल, आजच्या दिवस आपण विश्रांती घेऊया म्हणून असाही आपण विचार करतो आणि झोपून जातो. मग असं करत करत 5-6 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये आपण केलेला जो काही संकल्प आहे तो संकल्प पूर्ण होत नाही आहे आणि तो आपला असणारा संकल्प तुटला जातो या ठिकाणी. म्हणून मग आपण इथं हास्यास्पद ठरतो. अशा प्रकारचे आपल्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प करत असताना तो संकल्प पूर्णत्वास न जाता आपण हास्यास्पद या ठिकाणी किंवा आपण आपलं हास्य निर्माण होतं. अशाच प्रकारचं लेखकाने सुद्धा या ठिकाणी मध्यमवर्गीय व्यक्ती एखादा कशा प्रकारचा संकल्प करतो आणि तो संकल्प कसं पूर्णत्वास जात नाहीये, तो मध्येच कसा संकल्प तुटतो, याचं अत्यंत मार्मिक विनोदात्मक पद्धतीनं इथं त्यांनी वर्णन केलेलं आहे. या उपास या पाठामध्ये येणारे वेगवेगळे पात्र, खूप महत्त्वपूर्ण असणारे त्यांची भाषा किंवा मग बोलण्याची जी शैली आहे, त्याचं अत्यंत मजेदार वर्णन या उपास या पाठामध्ये लेखकाने केलेलं आहे. आणि यावरून मग आपल्या लक्षात येतं की मध्यमवर्गीय व्यक्ती
संकल्प करतो आपण जीवन जगत असताना, ते संकल्प पूर्तीस नाही जर गेला तर कशा प्रकारचा विनोद निर्माण होतो किंवा हास्यास्पद ठरतं, हेच या पाठामधून आपल्याला लक्षात येऊ शकेल. म्हणून आपण हा पुढील पाठ संपूर्ण अभ्यासल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये निश्चितच येऊ शकेल.